ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आगेकूच केली आहे। लक्ष्य सेन, आयुष शेट्टी यांनी पुरुष एकेरीत तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीनं पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे। उपांत्यपूर्व फेरीत साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं चायनीज तैपेई जोडीचा 21-18, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला। पुरुष एकेरीत आयुष शेट्टीनं जपानच्या खेळाडूचा 21-17, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला, तर लक्ष्य सेननं चायनीज तैपेईच्या खेळाडूचा 21-17, 13-21, 21-13 असा पराभव केला। एच.एस. प्रणॉय आणि किदंबी श्रीकांतला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला। ग्रेटर नोएडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध फायनल्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आज 7 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांची कमाई केली। महिलांमध्ये मीनाक्षी हुडानं 48 किलो वजनी गटात देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं। त्यानंतर प्रीती पवारनं 54 किलो, अरुंधती चौधरीनं 70 किलो, नुपूर शौरननं 80 किलो, निखत झरीन 51, परवीन हुडानं 60 किलो आणि जास्मिननं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं। यावेळी पुरुषांच्या अंतिम फेरीत जादूमणी सिंग, अंकुश, अभिनाश जामवाल आणि पवन बारटवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्धीकडून पराभव झाल्यानं त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं।